संभाजीनगरचे बैल खरोखर इंजेक्शन वरती पळतात का? हे भरपूर जणांचा प्रश्न आहे भावांनो. इंजेक्शन वर संभाजीनगरच्या देवाबाईची खरोखर 50 लाख रुपयात विक्री झाली का? तर आता बरेच जण बोलणार तुम्ही वासर घडवता मग पळवत का नाही एवढे पळ. मित्रांनो, माझं नाव भरत तिडके आणि स्वागत तुमचं आपल्या नवीन युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. मी रामाल घेऊन वरती आलो व्यायाम देण्यासाठी आणि त्याच्यातच पाऊस सुद्धा आला. थोडं चालत आलो एवढा चढ, कारण की नाही का वासरात दम पाहिजे. आता 8 दिवस झाले, भरपूर खातोय वगैरे, सगळं पचन वगैरे व्यवस्थित होतं चालवल्यानं. आणि नाक्या नाही का थोड्या वाढलेल्या आहे, त्यामुळे म्हणलं चला वरती घेऊन जाऊ. संभाजीनगरचे बैल खरोखर इंजेक्शन वरती पळतात का? हे भरपूर जणांचा प्रश्न आहे भावांनो. इंजेक्शन वरती जर बैल पळाला असता तर म्हणजे प्रत्येक जणाचा नाही का बैल मोठं मैदान असतं थारचं त्याचं. आता मागं शंभू 12-13 नाही का थार घेतली, त्या ठिकाणी सुद्धा संभाजीनगरचे बैल उतरून थार जिंकू शकले असते. त्याच दिवशी इंजेक्शन देऊन नाही का तिथं आले असते. वस्तू घडवण्यासाठी भरपूर कष्ट असतात. आम्हाला सुद्धा पहिले शर्यतीचा नाद नव्हता, आपला दूध व्यवसाय वगैरे. आणि इकडे बघू शकता तुम्ही आता वासरू कसं चकाळतंय. आतापर्यंत आपल्या दावून नाही का 5 ते 6 वासरं गेली आणि एक वासरू बघा आता तयार करतोय आपण. आणि पूर्ण वासरं नाही का टॉपमध्येच पळताय. आतापर्यंत एक पण मालक असा नाही म्हटला की तुम्ही आम्हाला फसवलं. आता हे वासरू सुद्धा बघू शकता तुम्ही कसं आहे. अजून म्हणजे तुम्हाला सांगतो 6 महिन्यात टॉपलाच दिसणारी वस्तू पण पळताना, त्यामागं कष्टसुद्धा आपले तसे असतात. सुरुवातीला आम्हाला सुद्धा बैलगाड्या शर्यतीस नाद नव्हता भावांनो, परंतु तुम्ही बघितलं आपला दूध व्यवसाय त्यावेळेस नाही का आमच्याकडे जर्सी वासरू होतं आणि जर्सी वासराला किंमत नाही भेटत एवढी तुम्हाला माहिती. त्यामुळे नाही का आम्ही असं पळवायला वगैरे नेलं तर शोकानं आमच्या गावात नाही का फेरी वगैरे काढायचे. त्यावेळेस बैलगाडा शर्यत काय आम्हाला माहीतच नव्हतं आणि आमच्या घरच्यांचा विरोध असायचा आम्हाला. परंतु आणि ते जर्सी वासरू आपलं कोणच्यात पळत होतं माहिती आहे का? शंकरपाटात त्यांना डायरेक्ट गाजवून टाकला. आणि त्यावेळेस म्हणजे आपल्याला काहीच विषय माहीत नव्हता बैलगाडा शर्यतीचा. तर ते आता शाकीर तात्या जे तळेगावचे आहेत त्यांचा जो सुलतान त्यांनी विक्री केला होता लेंगरेला, तो माहीतच असं भरपूर जणांना. त्यात तो शंकरपाटात नाही का सुलतानची आणि त्याची A1 जोडी पळायची. त्यानंतर आम्ही त्याला काय केलं, शंकरपाटावर पळवलं वगैरे. आणि त्यावेळेस 25,000 किंमत अक्षरशः आम्हाला खूप वाटली, कारण की जर्सी वासराला नाही का किंमत भेटत नाही जास्त. मग त्यानंतर असं हळूहळू परत झालं, खिलार वासरू आणलं शंभू नावाचं, परंतु ते काय जास्त पळालं नाही. मग ते समजा असंच शेतकऱ्याला विकलं शेती कामासाठी. त्यानंतर नाही का आम्ही रुबाब नावाचं वासरू आणलं, जे की फलटणमध्ये सरजाचे मालक आहे त्यांना दिलतं. ते वासरूसुद्धा म्हणजे चांगलं पळायचं मध्ये, परंतु आता इकडे संभाजीनगरलाच रिटर्न कोणच्याकडे तरी पाठवलेलं आहे त्यांनी, शंकरपट खेळतं ते आता. त्यानंतर आपल्याकडे वासरू आलतं. तर भावांनो, आपल्या शर्यतीच्या वासरांना आपण घडवतो त्यावेळेस काय रतीब देतो, किती दिवसाला फेरा घेतो आणि व्यायाममध्ये म्हणजे काय बदल करतो. म्हणजे आता हे वासरू छोटं आहे त्यामुळे अजून तर चालवतोच, अजून भरपूर सारे बदल दिसणार आहे तुम्हाला. आणि म्हणजे नाही का पूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आपल्या व्हिडिओमधून. वासरू बघा ना काय रुबाबात उभा राहत आहे राव. काहीच फायनली आम्हाला व्यायाम वगैरे देऊन आणला. आता खादगी वगैरे ठेवू आणि बादमध्ये मध्ये बांधू आराम करण्यासाठी. बाहेर आता भरपूर चिखल झालेला आहे, पाणी पडतोय त्यामुळे वल्ल्यावर नाही का व्यवस्थित आराम नाही होती. 2 गाय बघू शकता तुम्ही पाण्यासाठी कशा भांडणं करते आणि इतर वरती चढली. आणि आपलं काय जास्त असे लॉंग ब्लॉगमध्ये बोलायची सवय नाही, मिनी ब्लॉगमध्येच बोलायची सवय, त्यामुळे असं थोडा आवाज दबत येत असेल तुम्हाला तर ॲडजस्ट करून घ्या. आणि यापुढे नाही का पुढे डेली लाईफचे ब्लॉग येणार आहे. म्हणजे कसं पडद्यामागं आपण फक्त गोट्यावरच्या वगैरेच गोष्टी दाखवतो, बाहेरच्या दाखवत नाही अजून ब्लॉगमध्ये. मार्केटमधल्या सुद्धा आता लॅबवर गेलो बाबा, कुठले सॅम्पल आहे ते, कोणत्या बैलांचे सॅम्पल आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. काय प्रॉब्लेम असता बैलांना काय नाही. आणि आपल्या छोट्या रामाला आपण मध्ये नसतो बांधत, परंतु काय बाहेर पाऊस चालू होता त्यामुळे मध्ये आणला. तो सुद्धा गव्हाणेर एकदम मस्त रमला आता यांच्यात. बघू शकता तुम्ही, पहिले नाही का भरपूर बोर बसायचा तो. तब्येत वगैरे पण 8 दिवसातच चेंज झाली आता त्याची. आता रामाशेटला बाहेर नेण्याचं काम चालू आहे आपल्या. बघू शकता कसं काय शरीर वैशिष्ट्य. पाऊस वगैरे उघडला त्यामुळे म्हटलं चला बाहेर घेऊ आता बांधायला. कसं बाहेर फ्रेश असतं, गायत असलं का थोडं वासरू म्हणजे काय विषय असतो तो तुम्हाला सांगेल मी एखाद्या व्हिडिओमध्ये. यांना सुद्धा भरपूर ताण लागली वाटतं. आता शर्यतीचा नाद करून पण चालत नाही, एखादा व्यवसाय पण आपला पाहिजे नाही का. नुसतं शर्यतीच्या नादात तर आपण फुल क्लास हो बाई, भरपूर खर्च लागतो. आणि आज आपल्या गोठ्यावर कोण नव्हतं त्यामुळे तुम्ही बघू शकता गोठ्याची अवस्था काय झाली. पहिले उद्या सकाळी स्वच्छ करून घेणं गोठा, आणि इकडे आपल्या आता त्याच्यामुळेच तर आपला गोठा अशी आलं ते. आणि इकडे आपल्या या 2 कॅनी भरून दूध जातं. काहीच दूध व्यवसाय करतो आपण, त्यासोबत तुम्हाला माहीतच आहे आपले लॅब वगैरे आणि बैलगाडीचा नादसुद्धा जोपासतो.